गुरु. क्रिस्टालोस या ग्रीक शब्दापासून क्रिस्टल हा शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे जमलेलं पाणी. हजारो वर्षापासून जमलेल्या पाण्यापासून क्रिस्टल्स बनतात. भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर किंवा अनेक देशांमध्ये या क्रिस्टलचा वापर हजारो वर्षापासून लोक करत आहेत. अनेक संस्कृतीमध्ये याला देवी देवतांचं प्रतीक पण मानलं जातं. तर युनानी सभ्यतेमध्ये तुम्ही पाहाल एमेथिस्टला नशा ज्याला झालेली आहे, म्हणजे जे ऍडिक्ट झालेले आहेत, ड्रिंक करतात, याच्यातून बाहेर काढण्यासाठी अमेथिस्टचा वापर केला जातो. अनेक देशांमध्ये अनेक संस्कृतीमध्ये क्रिस्टलला सुरक्षा कवच म्हणून सुद्धा वापरलं जात आहे. म्हणूनच तर आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजेच जसं रेकी ग्रँडमास्टर आहे किंवा न्यूमरोलॉजिस्ट आहे, वास्तुशास्त्रज्ञ आहे, तर ज्योतिषशास्त्र आहे, या सर्वांमध्ये तुम्हाला उपाय म्हणून क्रिस्टलचा वापर सर्रास करताना दिसते. याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. आपल्या शरीर आणि बुद्धीवरती, आपल्या मानसिकतेवरती याचा पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतो. आणि याचा जो रिझल्ट आहे, याचे जे परिणाम आहेत पॉझिटिव्ह, हे खूप क्विक दिसतात, खूप लवकर दिसून येतात. म्हणूनच याचा सगळ्या ठिकाणी वापर आजकाल होत चाललेला आहे. तर मी क्रिस्टल थेरपिस्ट डॉक्टर श्रद्धा सावंत, क्रिस्टल हीलर, क्रिस्टल एक्सपर्ट. वास्तूमध्ये कसा वापरायचा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची कुंडली बघून, ग्रहांची दशा बघून क्रिस्टलला कसा वापरात आणावा याच्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे. आणि असेच तुम्ही माझ्यासोबत राहा. 4 तारखेला याचं वेबिनार आहे. तर या वेबिनारमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि पहा याची ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत, ज्या गोष्टी क्रिस्टलबद्दल तुम्ही ऐकिवात नाहीयेत किंवा तुम्हाला जाणून घ्यायची याची माहिती, तर तुम्ही 4 तारखेला होणाऱ्या वेबिनारमध्ये अवश्य अटेंड राहा, जॉईन व्हा. थँक्यू. धन्यवाद. गुरु.